नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायके आपल्या सर्वांचे प्रत्येकदा स्वागत करतो। बघा शेतकरी बांधवांनो, आता सध्या शेतकऱ्यांचा विशेष करता मिरची लागवड करणारे जेवढे काही शेतकरी त्यांचा एक मेजर प्रॉब्लेम सुरू झालेला आहे। मागील 15 दिवसांमध्ये आपण बघितलं की रिमझिम पाऊस, ज्याला झडीसारखं वातावरण राहिलं, त्या झडीसारखं वातावरण राहिल्यामुळे जो काही ओलावा आहे तो वाढत गेला आणि आता सध्या शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम सुरू झाला आहे की सर खोडाजवळ बुरशी आलेली आहे, काही किडे त्या ठिकाणी, सूत्रकृमीसारखे किडे त्या ठिकाणी मला दिसतात आहे, अख्खं उभं झाड जे आहे ते सुकत आहे, वाळून जात आहे, अशा काही प्रॉब्लेम आहेत। त्याच्यानंतर चुरडा मुरडा व्हायरस याचे काही प्रॉब्लेम आहेत। त्याच्यानंतर सर माझे एवढं म्हणजे कमरेच्या लेवलला झाड आलेले तरीसुद्धा माझ्या प्लॉटला फुलं लागत नाही, असा हा तिसरा प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा वाढत चाललेला आहे। या सगळ्या काही गोष्टींवरती चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। यावरती मी तुम्हाला समाधान सुद्धा देणार आहे, काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा समजून सांगणार आहे आणि त्याला काय करता येईल हे सुद्धा सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ पहिला पण शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ तुमच्याही कामाचा आहे। जर तुमचा फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून झाला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी विसरू नका। तर बघा, आपण आता ह्या प्लॉटवर उभा आहे। हा प्लॉट कुठला आहे, काय याचे रिझल्ट कसे आलेले आहेत किंवा यांच्या प्लॉटवर काय प्रॉब्लेम आहे, ह्या गोष्टी संदर्भात मी तुम्हाला चर्चा करणार दाखवणारच आहे। शेतकऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी मी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती सोल्युशन देतो। बघा, मागील 15 दिवसामध्ये जे काही रिमझिम वातावरण झालं त्याच्यामध्ये जो काही ओलावा राहिला, तो ओलाव्यामुळे काय झालं की एकदम AC मध्ये झाडं राहिले। आता 2-3 दिवसापासून ऊन पडायला लागलं तर डायरेक्ट AC मधून बाहेर काढल्यासारखी प्लॉट म्हणजे AC मधून त्याला बाहेर काढलं आणि उन्हामध्ये उभं केलं, तर अशी कंडिशन या प्लॉटची झालेली सध्या। त्याच्यामुळे काय झालेलं आहे की प्लॉटला सर्वात जास्त स्क्रॉचिंग येण्याचं म्हणजे स्क्रॉचिंग म्हणजे आखडणेपणा ह्या त्या गोष्टी यायला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी आता सध्या इकडे एका साईडला मिरचीचे भाव गगनाला भिडलेले आहेत, जवळपास 7,000 रुपये क्विंटलपर्यंत आता सध्या मिरचीचे भाव चालू आहे। शिमला मिरची जर म्हटलं तर 55-60 पर्यंत शिमला मिरचीचे भाव गेलेले आहेत। तर अशामध्ये इकडं प्लॉट खराब व्हायला लागला, इकडं भाव वाढायला लागले, तर शेतकऱ्यांची दगदग वाढायला लागली। सर आता भाव वाढायला लागले, म्हणजे 2 ते 3 तोडे जरी निघले तर मला खूप चांगला फायदा या मिरची पिकाच्या माध्यमातून होईल। मला आता खर्च करायला तयार आहे, मला तुम्ही सल्ला द्या की माझा असे प्रॉब्लेम दिसू राहिले। तर शेतकरी बांधवांना सर्वात पहिले एका प्रॉब्लेमबद्दल चर्चा करतो। सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की जसं ही जे वातावरण होतं मागच्या 15 दिवसात आणि आता या 2 दिवसात या वातावरणामुळे खूप मोठा इफेक्ट या झाडांवरती व्हायला लागलेला आहे। ऑटोमॅटिकली स्क्रॉचिंग व्हायला लागली, झाडं आकडायला लागलेली आहेत। याला घाबरून जाऊ नका, हे काही दिवसांचं असतं, हे होणारच आहे। हे तुम्ही काही औषधी फवारा नका फवारू, हे तुम्हाला कमी होताना सुद्धा दिसेल। त्यासाठी वेगवेगळ्या जास्त भारीतल्या फवारण्या घेऊ नका। आता प्रॉब्लेम काय झालेला आहे, खालून बुरशी सुद्धा वाढायला लागली। आता बुरशीसाठी घेणार काय, तर बुरशीसाठी मग कोणी म्हणतं रोको सोडा, कोणी म्हणतं इलाइट सोडा, कोणी म्हणतं अजून वेगवेगळ्या औषधी सोडा। तर शेतकरी बांधवांनो, बुरशीचे प्रकार हे वेगवेगळे आहेत, बुरशीचे प्रकार समजून घेणं खूप गरजेचे आहेत। जी मुळापासून बुरशी वरती चढणारी असते त्यासाठी ब्लू कॉपर आणि व्हॅलिडामायसिन हे बुरशीनाशक आपल्याला जमिनीमधून सोडणं खूप गरजेचं आहे। कॉपर ऑक्सीक्लोराइड हा कंटेंट त्याच्यामध्ये असतो, तो त्याला क्लिअर करून बसतो आणि ती जी बुरशी ती वर येऊ देत नाही, तो सर्वात मोठा बेनिफिट। दुसरं, पाणी खूप जास्त झालं असेल तर आपल्याला सल्फर सोडणं ही तेवढंच गरजेचं आहे। सल्फर हा कंटेंट सुद्धा झाडाजवळ गेला पाहिजे, पाण्याचा जो निचरा आहे तो पण झाला पाहिजे। जास्त सल्फर जर सोडलं तर जास्त कोरडावा निर्माण झाला, तिथं अन्नद्रव्य खायला भेटेल, त्याच्यामुळे सुद्धा स्क्रॉचिंग होते, म्हणजे सोडायचं की ते हा एक मोठा प्रॉब्लेम सुरू होतो। मग तुमचे जे प्लॉटचे फोटो आहे त्यानुसार तुम्हाला किंवा तुमची जी पाण्याची कंडिशन आहे झाडाजवळ त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं सल्फर सोडावं लागतं। एकरी 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 5 किलोपर्यंत, किंवा कमी पाणी असेल तर आपण पट्ट्यांमध्ये सुद्धा सल्फर हे फवारू शकतो। जर उबळसारखा प्रकार दिसत असेल, पुरीसारखा प्रकार, ब्लू कॉपर व्हॅलिडामायसिन हे जाऊ द्या। वरून आता असे टिपके दिसायला लागले, ज्याला भुरी किंवा डावणी आपण म्हणतो। यासाठी जर जैविकमध्ये पहिले औषधी वापरले असते तर आपल्याला हे प्रॉब्लेम दिसले नसते। हा प्लॉट त्याचं एक उदाहरण आहे। हा प्लॉट 2-2.5 महिन्याचा झाला आहे। या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठंच भुरी डावणीचा प्रकार हा दिसणार नाही, पण ज्या लोकांनी रासायनिकवर केलं त्यांचे टिपके भुरी डावणीचा प्रकार सुद्धा पानं पिवळे होत आहे, खाली गळून पडतात, तो एक प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे। अशावेळी सुरुवातीपासून जैविक औषधी जर वापरले असता तर अशा पद्धतीने प्लॉट तुमचे डेव्हलप झाले असते। पण आता बुरशी आलेली आहे, भुरी डावणी आलेली आहे, पानं गळायला सुरुवात झाली, पिवळेपणा यायला लागले, याच्यासाठी काय करायचं? यासाठी रिव्हर्स लुनासारखे सर्वात हायर औषधी ज्याला आपण म्हणतो त्या फवारून सुद्धा आता शेतकऱ्याला रिझल्ट भेटत नाहीये। तर ते सुद्धा आपण पहिल्यापासून कंट्रोल केलं असतं तर चाललं असतं। आता त्याला वेगवेगळ्या औषधी वेगवेगळ्या गोष्टी आपण करत आहोत, तो एक प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा वाढत चाललेला आहे। त्याच्यानंतर चुरडा मुरडा व्हायरस, रस शोषण करणारी किडी, पांढरी माशी याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे सुद्धा पानं आकडायला लागलेले आहेत। त्यासाठी कोणत्या औषधी वापरायचे, तर आता हे सगळे प्रॉब्लेम एकाच प्लॉटला जर दिसले तर खूप सारे शेतकरी ब्लू कॉपर व्हॅलिडामायसिन बी सोडणार, सल्फर बी, ते एकत्र चालतं की नाही चालतं याचा विचार करणार नाही। वरून फवारताना शिनवासारखी औषधी, दिल्लीगेट सारखी औषधी, एक्सपोनस सारखी औषधी सर्व मिक्स करणार। अशी काही प्लॉट आहेत माझ्याकडे, त्याने जवळपास 6-6, 7-7 औषधी एकत्र करून फवारले, नंतर दुसऱ्या दिवशी तो प्लॉट उकलताना कमी आणि खराब होताना जास्त दिसला। म्हणजे जेवढा भारी पॉवरचा डोस तुम्ही तुमच्या प्लॉटवरती फवारणार तितके जास्त तुमचे प्लॉट हे स्क्रॉचिंगनं खराब होणार, म्हणजे उकलण्याच्या ऐवजी जास्त आखडून बसणार, हे सुद्धा प्रॉब्लेम आहे। त्याच्यानंतर सर्वात मोठा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतोय की शेतकरी बांधव जे आहेत
मागील आता झाड एकदम आहे बघा, कमराच्या लेवलला तुमचे प्लॉट आलेले आहेत, पण फुलं लागत नाही, हा एक मोठा मेजर प्रॉब्लेम वाटेल. हे कशामुळे झालं तर मे महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली होती त्या शेतकऱ्यांना जे हवेतलं नायट्रोजन 78% असतं हे पाण्याच्या माध्यमातून जमिनीमध्ये विरलं गेलं आणि ते झाडांनी लवकर अपटेक केल्यामुळे म्हणजे जास्तीत जास्त नायट्रोजन या झाडाला उपलब्ध झालं आणि त्याच्यामुळे झाडे वाढीवर चाललेले आहेत. त्यासाठी तुम्ही कोणते खतं वापरा किंवा नका वापरू, हवेतला नायट्रोजन जमिनीमध्ये जाणार, तुमचा प्लॉट हा डेव्हलप होणार. ही साधी सिंपल कन्सेप्ट. आणि जितका जास्त युरिया आपल्या प्लॉटमध्ये जाणार तितकं झाड डेव्हलपमेंट जास्त होणार, पण फुलं कमी लागणार. त्याचाच प्रति तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण येणार. मे मध्ये पण तसा पाऊस लागून राहिला, जूनमध्ये थोडासा आपल्याला प्रॉब्लेम कमी दिसला, पण आता मग 15 दिवसापासून अजून तो प्रॉब्लेम जास्त दिसला की पाण्याची रिपरिप जास्त होती, सूर्यप्रकाश हा दिसलाच नाही. त्याच्यामुळे सुद्धा प्लॉट हे जास्त वाढीवर गेलेले आहेत. फुलांवरती त्याला लवकर फुलं लागत नाहीये. 2-2 महिन्याचे प्लॉट, 2.5 महिन्याचे प्लॉट होऊन गेले तरी सुद्धा फुलं लागत नाहीये. त्याचा प्रत्यय मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा फुलं न लागण्याचं कारण काही व्हरायटी अशा ज्या लेट व्हरायटी येतात त्यांना माल खूप लेट लागतो, अशा व्हरायट्यांना सुद्धा फुलं तुम्हाला दिसणार नाहीत. प्लॉट तर खूप मोठा आता आकड्याला पण लागलेले आहेत. हे पण गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. हे सगळे काही प्रॉब्लेम जे आहेत याच्यावरती सोल्युशन म्हणून शेतकरी बांधवांनो, आता प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत. ज्याचे प्रॉब्लेम असतील त्याने माझ्याशी वैयक्तिक संपर्क करा. मी खाली माझा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतोय, स्क्रीनवरती माझा नंबर देतोय. ज्याला काही प्रॉब्लेम असतील त्याने मला व्हॉट्सअपवरती तुमच्या प्लॉटचे फोटो टाका. तुमच्या प्रॉब्लेमनुसार तुम्हाला काय करायचं काय नाही याचा योग्य सल्ला तुम्हाला देईल. औषधी तुम्ही कुठूनही आणलं काही फरक पडत नाही. मी औषधांची मार्केटिंग तशीही करत नाही, पण ज्या औषधांची नावं रासायनिकमधून मी घेतलेली आहेत हे चांगले पण आहेत, वाईट पण आहेत. प्रमाण किती घ्यायचं, केव्हा घ्यायचं याचे नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. या सर्व गोष्टींसाठी इथून पुढचे व्हिडिओ तुम्ही अपडेटेड व्हिडिओ बघत राहा. वेळोवेळी सगळ्या प्रॉब्लेम्सवरती तुम्हाला सोल्युशन म्हणून एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी इथून पुढे घेऊन येणार आहे. त्यातल्या त्यात हे एक प्लॉट आहे माझ्या म्हणजे अंडरमध्ये यांची ट्रीटमेंट चालू आहे, यांना मार्गदर्शन चालू आहे पहिल्यापासूनचं. यावर्षी यांनी पहिल्यांदाच आपले मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेतली. यांचा काय अनुभव राहिला आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर बघा यांचा अनुभव. नमस्कार सरजी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. एकनाथ कडवा मोरे. हा जो प्लॉट आहे आपला हा कधीचा लागवड आहे ते सांगा. 14 तारखेचा. 14 कोणती 14? जुलै. जुलै 14ची. जुलै जून. आता सध्या जुलै चालू आहे साहेब. जूनची. जून जरी म्हटलं तरी तुमचे 2 महिने कंप्लीट होत नाही. तुमचे हे प्लॉट कधीचा आहे तुम्ही थोडंसं आठवण मग सांगा. हा तुमचा जो प्लॉट आहे आता सध्या आपली जी 13 तारीख आजची आहे, हा आज 2 महिने कंप्लीट होत आहे. म्हणजे तुमचं मे महिन्याच्या प्लॉटची लागवड आहे. म्हणजे जवळपास तुमची 14 मेची लागवड आहे. आज 13 जुलै आहे. तर आज तुमच्या प्लॉटला आज उद्या तुमच्या प्लॉटला 2 महिने कंप्लीट होत आहे. यावर्षी सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेत आहे सर. मिशन समृद्धी अंतर्गत जे काही मार्गदर्शन तुम्हाला भेटलं त्या मार्गदर्शन समाधानी आहात? सर्वात महत्त्वाचा विषय हा होता, आता सध्याच्या कंडिशनमध्ये तुम्ही बघू राहिले की आपल्या भागामध्ये खूप साऱ्या लोकांचे भुरीचा, डावणीचा, उबळण्याचा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. तसा काही प्रॉब्लेम आपल्या प्लॉटमध्ये दिसतोय? असा कोणताच प्रॉब्लेम नाहीये. बरं सर, सर्वात मोठा आपल्याला एक अनुभव आता सध्या एक प्राप्ती आपल्याला आला होता, तसाच आपला कोणताच नाही. आपण जे वेळोवेळी जैविक बुरशीनाशक वापरले किंवा जे जैविक खतं वापरले त्याचे समाधान आहे तुम्हाला? पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही लोकांचा जैविकवरती भरोसा नसतो. तर यावर्षी तुम्हाला काय वाटतं की खरोखर जैविक औषधांची खर्च कमी झाला का दरवर्षीपेक्षा? बरं, दुसरं महत्त्वाचं कसं, जो ठीक आहे आपण औषध एका लेवलला ठेवूयात, पण जे काही मार्गदर्शन तुम्हाला झालं त्या मार्गदर्शन फायदा वाटतो की औषधांचा? भारी वाटलं सर. क्वालिटी एकदम काही नाही. अटॅक पण कमी आहे आणि प्रॉब्लेम पण सध्या काहीच नाही आहे. पण आता सध्या आपले प्रॉब्लेम आलेला आहे. आपला हा प्लॉट किती आहे टोटल? सर एकरभर प्लॉट आहे हा आपला. आता ही जे तुमच्या उजव्या हाताला दिसते ह्या व्हरायटी कोणत्या आहेत? हे करिश्मा आहे, हा ही तलवार आहे, ती लालपरी सर. हे बघा शेतकरी बांधवांना यांच्या उजव्या हाताला हे दिसतं हे करिश्मा आणि साहेबा ह्या 2 व्हरायटी यांच्या आहेत तिकडे. आणि यांच्या डाव्या हाताला आपण जे बघतो या ठिकाणी यांची लालपरी आणि तलवार अशा 2 व्हरायटी या भागामध्ये आहेत. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला, ट्रीटमेंट सर्व प्लॉटला एक सारखी चालू आहे साहेब. जे काही औषधी दिले, जे काही फवारे ते सगळ्या सारख्या फवारलेल्या आहेत. मग तुम्हाला यावर्षी या 2 म्हणजे या 2 ज्या व्हरायटी आहेत तलवार आणि लालपरी यांचा अनुभव काय आला आणि करिश्मा आणि यांचा अनुभव काय आला? यांची फुलांची सेटिंग कमी झाली आहे आणि यांची फुलांची सेटिंग इकडे जास्त आहे. माल पण चांगला निघतो. हाताळणीचा तोडा आज तुमचा सध्या सुरू आहे. 2 महिन्यामध्ये तुम्ही आता हाताळणीचा तोडा पहिल्यांदा आज करता. किती निघाला हाताळणी? 4-5 क्विंटल. आता अजून काही मोजलेलं नाही, काय चालू आहे तुमचं अजून तोडणे त्या ठिकाणी सुरू आहे. ठीक आहे. तर आता एक मला सांगा, आतापर्यंत एक मेजर प्रॉब्लेम सर, प्लॉट खूप डेव्हलप झाला आहे, कमराच्या लेवलला येतोय. आपण बघू शकतो सध्या आता या ठिकाणी की कमराच्या लेवलला प्लॉट येतोय, फुलं लागत नाहीये. तर कुठेतरी घाबरून जातं माणूस की असं वाटत होतं की फुलं गाणी बघत. म्हणजे याच्यामध्ये आपण सगळ्याच काही गोष्टी म्हणजे टील सुद्धा फवारलंय आणि टील फवारणीला थांबवलंय सुद्धा की हा खूप झपाट्याने वाढत चालला गेला, थांबवलंय सुद्धा. तरी सुद्धा
जशी पाहिजे तशी फुलांची सेटिंग इकडे होत नाहीये. नाही. आणि इकडे आपण कसल्याच प्रकारचं टिल्ट फवारलेलं नाही किंवा थांबवण्यासाठी कोणतंच औषध फवारले तरी इकडे प्लॉटची सेटिंग फुलांची सेटिंग ही प्रॉपर होते. म्हणजे व्हरायटीमध्ये सुद्धा तो विषय असतो. प्रॉब्लेम येऊ लागले. म्हणजे व्हरायटीमध्ये सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम हे शेतकऱ्यांना येत आहे. मग त्याला औषधाला दोष देऊन काही फायदा आहे का? मग ते रासायनिक असेल की जैविक असेल त्याचा विषय नाही आहे. आणि काही काही शेतकरी आता हा तुमचे प्लॉट 2 महिन्याचे झालेले आहेत. आता 2 महिन्याला तुमच्या हाताळणी होती ही साहजिक गोष्ट आहे. पण आता भाव भेटत काही शेतकरी म्हणतात की सर मैं 2.5 म्हणजे 1.5 महिन्याचा प्लॉट झाला माझ्या प्लॉटला फुलं लागू राहिली. कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही योग्य नाही सर. त्याची वय झाले म्हणजे त्याचं वय झाल्याशिवाय त्याला फुलं लागतील कसे? मग त्याला किती औषधं सोडले किती फवारले तर फायदा होणार आहे का? तर अशा काही गोष्टी घडतात आहे. शेतकरी बांधवांनो एक सर्वात मोठा सल्ला तुम्हाला द्यायचा होता. या ठिकाणी जी व्हरायटी आहे ही जी आहे लालपरीन जी समोर दिसते ती आहे तलवार. या तलवार व्हरायटीमध्ये आणि यांना एक प्रॉब्लेम असा आला की इकडे यांनी बघा टिल्ट फवारलेलं. इकडचं तुम्ही काळोखी बघू शकता आणि यांची इकडची काळोखी बघू शकता. जिकडं वाढ झाली इकडं टिल्ट पण फवारलं, इकडं टिल्ट फवारलेलं नाही आहे. जिकडं टिल्ट फवारलेलं नाही आहे तिकडं तुम्ही बघा फुलांची सेटिंग प्रॉपर आहे. हे बघा फुलं पण आहे, शेंड्यापर्यंत फुलं आहे खालपासून वरपर्यंत. इकडं आता हाताळणी यांची सुरू आहे. सर एकदा वर करून दाखवा बरं. हे बघा याला माल पण आहे, याला फुलं पण आहे. हे बघा एकाच दिवशीची लागवड आहे. सगळ्या काही गोष्टी इकडे तुम्ही बघू शकता. इकडे फुलांची सेटिंग प्रत्येक प्लॉटला इकडे प्रत्येक झाडाला तुम्ही बघू शकता. क्वालिटी पण बघू शकता. सेम कंडिशन इकडे बघा. झाड एवढेच आहे, जेवढी इकडे हाईट आहे तेवढीच हाईट या साईडला पण आहे. पण या साईडला जर आपण बघितलं तर मालच नाही दिसत आहे. दाखवा साहेब एकदा. हे बघा इकडे माल दिसत नाही आहे. फुलांची सेटिंग आता कुठेतरी व्हायला लागलेली आहे बघा. हे बघा आता कुठेतरी यांनी टिल्ट मारल्यापासून थोडीफार फुलं यांना चमकायला लागलेली. जेव्हा टिल्ट सांगितलं ना टिल्ट फवारा थोडंसं याची हाईट थांबवा त्यावेळेस यांनी टिल्ट फवारल्यानंतर कुठेतरी यांना फुलं दिसायला लागली. या भागात थोडेफार आता फुलं दिसायला लागली. इकडे अजून हाताळणी पण नाही आहे ना सर? का झाली आहे? तरी थोडेफार मिरच्या होत्या ते तोडल्या. पण जसं इकडं सेटिंग दिसते तशी सेटिंग इकडे दिसते का?